मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. आज आपल्यासोबत जे कलाकार आहे बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये ती आली. महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगना, अभिनेत्री, राजकीय क्षेत्रात ही एक वेगळं वर्चस्व आहे. दीपाली सय्यद ताई आहे आपल्यासोबत. दीपाली ताई, खूप खूप स्वागत आहे. थँक आणि यू. बिग बॉसची जर्नी जी आम्ही बघत होतो, दीपाली ताईला विविध साड्यांमध्ये, कधी तू नृत्य सादर करतेस, कधी तू किचन मध्ये दिसतेस, कधी भांडतानाही दिसलीस तू. आणि ते आश्चर्यचकित करणारं होतं आम्हा सगळ्यांसाठीच. तुला आता त्या घराच्या बाहेर आल्यानंतर काय काय जाणवते, काय मी मिस करते भांडण. भांडण भांडण कुठे करतील, मुद्दे मुद्दे मुद्दे. नाही, ऍक्च्युली तुला सांगते ना, बिग बॉस वाटतं तेवढं सोपं नव्हतं. कारण ती जी जर्नी आहे, म्हणजे 3 महिन्याची ती जर्नी, ही एक खूप काही देऊन पण गेली, खूप काही शिकवून पण गेली. आणि ती आपली स्वतःची एक परीक्षा पण होती की आपण हे करू शकू का. ह्या सगळ्या यंग जनरेशन म्हणजे पोरं होती, त्यांना आपण टफ देऊ शकू का. ते ज्या लेवलला जाऊन भांडतात त्या लेवलला आपण भांडण करू शकू का. म्हणजे एक जे गिव्ह अँड टेक होतं ते सुद्धा एक वेगळ्याच लेवलला होतं. त्याच्यामुळे ते पार करताना एक एक दिवसच मला वाटतं की 100 दिवस काही केलं पार करायचं. दीपाली, यू कॅन डू इट. तू करू शकतेस आणि तू करायलाच आलीस, ते करशील. हे जे मनात बांधून ठेवलं होतं ना, ते मी सगळ्या असं असं हळूहळू की काय केलं पाहिजे, हे केलं तर हे होईल, ही स्ट्रॅटेजी केली तर ही स्ट्रॅटेजी आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जाईल. मग ते करत 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 मी हे 100 दिवस काढलेत. सुरुवातीला जाणवत होतं काही आठवडे थोडा गोंधळ होतोय, गेम कळतोय नाही कळतोय. पण त्याच्यानंतर जेव्हा गेम कळायला लागला तेव्हा दीपाली ताईने जी काही सुरुवात केली, आम्हाला कळत होतं अरे हे केलेलं आहे दीपाली ताईने. म्हणजे कधी कधी असं व्हायचं की काटा ग्रुपमध्ये पण स्वतःचं एक अस्तित्व निर्माण व्हावं यासाठी काही गोष्टी तू करत होती आणि ते जाणवत होतं. तुला ते आतमध्ये करताना काय काय म्हणजे मी करायला तुला पाहिजे सांगू ना, आता? पहिल्या आठवड्यात मला आजही आठवतं, मी फर्स्ट डे गेली होती. मग मी पॉवर की घेऊन गेली होती. आणि मला आठवतंय की उमेदवारी फर्स्ट डेची कॅप्टन्सीची उमेदवारी, जिथे बझर वाजायचं होतं, मी आणि तन्वी अपोजिट होते आणि तिथे माझा हात लागला होता. अच्छा. माझं बोट लागलं होतं. आणि तन्वीचं त्याच्यानंतर हात लागला होता. तिथे मी स्टँडच घेतला नाही. म्हणजे मी तिथे काहीच बोलली नाही. मी तिला सहज देऊन टाकलं. आणि हे लोक सगळे ओरडत होते बाहेर की का करते दीपाली, तू का असं करतेस दीपाली, तू वाजवलंयस, बोल बोल. आता मला बिग बॉस माहित नव्हतं ग. मला हे नव्हतं माहिती की ह्या गोष्टीला घेऊन आपण भांडायचंय, ह्या गोष्टीला घेऊन आपला स्टँड ठेवायचा आहे, ते नव्हतं माहिती. तिथून मी आली चुपचाप बाहेर. म्हटलं जाऊ दे, चुके करत करत बसले आणि मी तिथे नॉमिनेट झाली. पण तिथून मी बघत गेले की हळूहळू हळूहळू मग मी ना विशालला नोट केलं की विशाल एक वेगळा असं त्यांनी ना एक माइंड सेटअप केला. त्यांनी अशा अशा लोकांना आजूबाजूला घेतलं, या 4ही मुलींना त्यांनी पकडून ठेवलं. तर मग मी ना ते बघितलं की विशालला ना या पोरीना घेऊन बसला आणि या पोरीना त्याच्या सगळ्या गोष्टीला अट्रॅक्ट होतात. म्हणजे विशालचं माइंड खूप चांगलं चालायचं. सो तो जे बोलतोय ना, त्याला ह्या पोरी एकदम हाला हा करत होत्या. आणि तो त्याने एक वेगळी टोळी बनवली होती. त्या तिकडे त्या एरियात बसायचा, वाड्यामध्ये, त्या डेन्यूबमध्ये. आणि मला ते मग जाणवत होतं की आता आपल्याला काय करायचं झालं ना, तर ते विशालच्या अपोजिटच करावं लागणार. नाहीतर आपण इथे काय राहत नसतो. जर विशालला सपोर्ट केला तर मग मी काय अशी बाहेर जाणार. कारण त्याने मी बघितलं की तो एकेकाला काढतच होता. मग मी आरबी बरोबर माझं एक चांगलं बॉन्डिंग सुरू झालं होतं. सो आरबी बरोबरची जी दोस्ती होती, त्या दोस्तीला घेऊन म्हटलं ह्याला घेऊनच आपण पुढे काहीतरी करू शकतो. एक मध्ये आमचं थोडंसं वाजलं पण दिव्या आणि ओमकारला घेऊन. मग मी सेपरेट पण झाली. त्या सेपरेटमध्ये मला विशालचं सगळी स्ट्रॅटेजी कळली होती की विशाल करतोय काय. विशाल पूर्ण माइंड सेटअप होता त्याचा गेम. पूर्णपणे तो हाताखाली अशा लोकांना घेऊन होता की तो एकेकाला काढायचं त्याच्या डोक्यात फिक्स्ड होतं. आणि ते दिसत होतं. आणि त्याच्यामुळे मी तेव्हा ठरवलं की मी विशाल बरोबर नाही बसणार. विशाल बरोबर गेली तर मी घराच्या बाहेर. मला राहायचं तर त्याच्या अपोजिट मध्येच काहीतरी करावं लागणार. आणि मग मी ते अपोजिट मध्ये राहून डोकं लावून मग दिव्या ज्या दिवशी आउट झाली त्या दिवशी मग मला कळलं की तन्वी कुठेतरी डिस्टर्ब आहे, तन्वीचा गेम कुठेतरी डिस्टर्ब चाललाय, तिला कळेनासं झालंय. तेव्हा मी म्हटलं तन्वीला मी घेतलं. म्हटलं तन्वी चल ये माझ्या बरोबर, आपण एक मिळून एकत्र ग्रुप बनवूया. आणि पण एकाच गोष्टीवर, लॉयल्टी आणि युनिटीवर. जर तू लॉयल्टी पाळलीस तर माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहशील, नाही तर नाही. मग ती म्हणाली नाही मी पाळणार म्हणून. आणि मग आरबीशी बोलले. मग आरबीला विश्वास नव्हता तन्वीवर. कारण तन्वी आधी ते सगळं चाललं होतं ना तिचं, पहिला हाफ जो बघशील तू तर त्याच्यात तिचं गेम मध्ये अर्धवट सोडून विशालला सोडून बाहेर येणं, किंवा ते जे सगळं तिचं
होतं, त्याच्यामुळे आम्ही तन्वीवर विश्वास नव्हतो ठेवत. पण मी म्हटलं बघूया कशी खेळते आपल्याबरोबर आल्यावर, मग ती लॉयल्टी बरोबर राहील म्हणून तिला घेतलं. मग तो गेम जेव्हा मी सुरू केला तेव्हा माझ्या डोक्यात आलं की आता आपण फिक्स्ड, म्हणजे हळूहळू ह्या ग्रुपला आपण सांभाळून ठेवलं पाहिजे. मग प्रभू पण असू देत, तन्वी पण असू देत, आरबी पण असू देत, जर हे आपले एकत्र ग्रुप राहिलं तर हे आपले शेवटपर्यंत लॉयल्टी आणि युनिटीवर आपण ह्यांना घेऊन जाऊ शकतो. आणि तसंच ठेवलं मी ते, आणि ते पाळलं. त्यामुळे ते तसा तो गेम माझा सुरू केला मी. माझी काही कोको ऐकायची नाही. कोको. पण या सगळ्यात मला दीपाली, तू मराठी सिनेविश्वात तर आहेस, विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भेटत असतो, पण राजकीय क्षेत्रातही तुझा आता चांगला वावर आहे. तिथे एक गराडा जो आहे तुझ्या भोवती असतो कायम, आणि ते आम्ही बघितलेलं आहे. पण हे इथे करत असताना तुला काय वाटत होतं? तो आत्मविश्वास येत नव्हता? तर काय वर्चस्व निर्माण करणं असेल किंवा एक टीम लीड करणं असेल, ते तिथे होत नव्हतं का? नाही, असं काही नव्हतं. टीम लीडचं कसं व्हायचं की तुला एक सांगते, तर काय या पोरी आहेत ना, ह्या छोट्या छोट्या गोष्टीला ट्रिगर व्हायच्या ग. काय झालं की ट्रिगर झालं की ते एकदम त्यांना पॅनिक अटॅक यायचा. हे कदाचित मला माहिती नाही दाखवलंय की नाही, पण ते पॅनिक खूप यायचं ह्याला, आणि एवढा रडायच्या की मग मला एक क्षण असं वाटायचं की राहू दे बाबा, तूच बरोबर आहेस, तूच करेक्ट आहेस, असं व्हायचं. मग शेवटी कुठेतरी माझ्या आतमध्ये आई आहे जी उफाळून येत होती बाहेर, ती नाही यायला पाहिजे होती. ती आल्यामुळे ना खूप काही गोष्टी गडबड झाल्यात माझ्या, कारण त्याच्यामुळे माझी माया खूप आली. ती माया आल्यामुळे ना त्या गोष्टीला मी हे केलं. नाही तर ती जर माझी नसती आली ना, तर खूप ठिकाणी मी आधीच हे केलं असतं. म्हणजे दिव्या आणि ओंकारच्या बाबतीतही ते दिसलं होतं, तू छान त्यांना ट्रीट करत होतीस, पण त्यांच्याकडून ते हे होत नव्हतं. मग ते कुठेतरी असं व्हायचं की आता दिव्या बरोबर काय झालं होतं, दिव्याला फर्स्ट डे जेव्हा दिव्या बरोबर झाल्यानंतर, पण मी दिव्या बरोबर काय केलं होतं, त्या गोणीच्या टास्क मध्ये ना दिव्याने माझ्यावर केलं, तर मी गोणीचा टास्क बरोबर तिच्याकडनं काढून घेतला होता गोणी. मी तिला दिली, तिला सांगितलं मी तुला देईन, पण मी तिला दिली नाही. मला कळलं बाई यांच्यावर असंच खेळलं पाहिजे, आपण यांच्याबरोबर या पोरींमधलं पोरी होऊन खेळायला लागणार आहे. लहान होऊनच खेळलं तरच मी पार करू शकेन, नाहीतर नाही होणार. जर मी मोठं ठेवलं, मी मला स्वतःला ती कमांड ठेवली ना, तर ते नाही होणार. कारण मी मध्ये बघितलं की ती जी कमांडिंग पॉवर करायला जायची ना, तर कुठेतरी करण, प्राजक्ता त्या गोष्टीला घेऊन बुवा करायच्यात. ही बघ, ही आली राणी घराची, मग ही असं करणार, ही आता बघ आता हे विचारते, मग हिनी काय करायचं नाही. मग ते जे व्हायचं ना, तर ते पण मला कुठेतरी वाटायचं की यार मी सगळं करते, सगळ्या गोष्टीत आहे. म्हणजे किचन मध्ये पण मी काम करते, जी गोष्ट मी इतकी वर्ष किचन मध्ये नव्हती, नसताना देखील सुद्धा मी ते विचारून शिकून करत होती की मला करायचंय, म्हणजे जे काय असेल मी करणार. म्हणजे मी चांगलेच पोहे पण बनवले, ते चांगलेच बनवले होते. आता तू काय काय बनवणार आहेस? मला वाटतं आमच्यावर घरात काय काय बनेल. आता थोडा तर रेश्मा जाईल ना माझी, जाणार आहे, त्यामुळे मी करणार. पण मला असं वाटतं तुझ्यातली जी माया होती किंवा तो संयम जो होता, त्याने तुला पूर्ण 100 दिवस टिकवून ठेवलं. त्यामुळे तू एक तुझी खरी पर्सनॅलिटी जी आहे ती लोकांना बाहेर आवडत होती. म्हणजे दीपाली सय्यद बद्दल असं काही निगेटिव्ह कमेंट्स फारशी येत नव्हतं, कॉन्ट्रोवर्शियल किंवा काय असं येत नव्हतं. इव्हन राखीने काही पर्सनल इश्यूवर तुझ्या बोललं तर तुला सपोर्ट मिळत होता. ही एक चांगली गोष्ट होती. डेफिनेटली मी तर सगळ्यांचं खरंच हे मानते, आभार मानते. कारण राखी अशा एक सिच्युएशनला आली होती की राखीला कळेना झालं होतं. ती एवढी पॉझिटिव्ह झाली होती की तिला असं वाटत होतं की ती एक पार गेली तर कदाचित मी हलेन, मी घराच्या बाहेर जाईन, मी काहीतरी असं सिच्युएशन करेन की जिथे मी थांबणारच नाही. कारण तिला ते नको होतं. एक वेळ होती की तिला राकेश बरोबर तिला कसंही करून एंड पर्यंत राहायचं होतं. आणि ते मी काय होतं की मला जर मी एक ग्रुपची लीडर आहे तर मला तो ग्रुप सांभाळणं पण थोडंच महत्वाचं होतं. आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं की फर्स्ट वीकला मी राखीला घेतलं होतं. मी सगळ्यांना म्हटलं होतं 4 नंबर नंतर राखी येणार, 5वी राखी असणार, राखी इन बिटवीन नाही येऊ शकत, राखी इथे येणार, राखी इथे येऊ शकत नाही. सो ते मी ह्याला पण म्हटलं होतं आरबीला. आणि त्या वीक मध्ये मला कुठेतरी ते जाणवत होतं की राकेश कुठेतरी डिले करतोय राखीला सांगायला. तर मला असं वाटायचं की राखी कुठेतरी ना, मग मी तिला बघितलं की पहिल्याच वीक मध्ये ना मी एवढं तिला प्रेमाने जवळ घेतलं. तुझे केस एक तर ती एवढे लांब घेऊन आली होती, ते धुतल्यावर ना 1 तास सुकवायला जायचं अगं ते केस, आणि ती कोण करणार. तर माझी मैत्री झाली होती तिच्याबरोबर. तर ती धुतल्यानंतर ती म्हणायची तूच करायचं. मग तिला घेऊन जाऊन चुकवायची ते केस मी वगैरे. एवढी चांगलं तिचं माझं बॉन्डिंग झालं होतं. आणि पहिल्याच आठवड्यात तिने मला नॉमिनेट केलं.
मी म्हटलं अरे राखी, ही राखी समजण्याच्या पलीकडची आहे. म्हटलं राखीला आता आपल्यावर नाही ठेवायचं, राखी राहिली तर आपला पत्ता काढ. कळाला तुला गेम तो तिकडे ताई? म्हटलं हिला काढायचं, काही केलेलं काढायचं काहीतरी. मी म्हंटल आता राखीला काढायचं तर काय करायला पाहिजे. मग मला कळलं की हिला काय माझ्या मी आरवी बरोबर असलेली तिला काही चालत नाही. म्हणून मग मी तो हे केलं की काही केलं तरी तिला आतमध्ये न येण्यासाठी तिचं तो पॉझिटिव्हनेस होता, ती आम्हाला खूप पोक करायची. मग मला कळलं तर मी मुद्दाहून पोक करायची. मग मी तिच्यासमोर रेडी होऊन यायचो आम्ही दोघे. मी म्हटलं चल राकेश चल उभं राहूया. मग ती काय व्हायचं, ती इतकं व्हायचं तिचं की ती ब्लास्टच व्हायची अगं. एकदा असं झालं होतं की ती किचन मध्ये आमचं नेमकं सेम कपडे होते अगं. आणि मी म्हटलं चल, त्याला मी गेली बाथरूम मध्ये, म्हटलं चल चल राकेश चल आपण राऊंड मारूया समोर राखीला. तर मी गेले बाहेर. तर तिने त्या गोष्टीला घेऊन बापरे बाप, एक तर चहा बनवून दिला नाही तिकडे, पण मी तो चहा बनवला तिला ठेवून. पण एका वेळेला मला भीती पण वाटे, ठेवते तर खरी आहे चाय, कदाचित रागाच्या बरं तो पुसलायची आणि फेकायची, एवढ्या लेवलला गेली होती ती. खूप तिचा ना एक राग होता ना, तो एक वेगळ्या लेवलला चालला होता. आणि मग तो तिने ते जेवणाचे प्रोडक्ट तिने ती हंडी उचलली आणि ती जाऊन तिने ती कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली. सो तिथे मी तिचं ते रिअल रूप बघितलं. मी म्हंटल बाप रे बाप. नंतर दिसलं आम्हाला, मग डिस्टंट होतीस हो, तू मी डिस्टन्स राखीपासून. राखी म्हणून मग मला म्हटलं हे राखी नाही सहन करू शकणार आपण, राखी पुढे आता काय होईल. पण शेवटी राखी शोधत 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 एक दिवस आलीच माझ्याकडे परत, जो ती मला घराच्या बाहेर घेऊन गेली आणि मग घरातले सगळे ते विषय घेऊन आली. आणि तो तेव्हा तर मग लिटरली माझं आणि राकेशचं बोलणं काय चाललं होतं, तन्वीबद्दल चाललं होतं. जे तन्वीने आदल्या दिवशी माझं आणि तन्वीमध्ये जे वाद सुरू झाले होते त्याच्यावर विश्वास चालला होता. मी त्याला म्हटलं होतं की ती जी माझ्याशी आवाजाने, जी उंच आवाजाने बोलते ते मला कुठेतरी सहन होत नाही, आपण तिच्याशी बसून बोलूया. आणि ते आमचं तिच्याचं डिस्कशन चाललं होतं. तेवढ्यात राखी आली आणि राखी म्हटले असं असं सुरू केलं. मग लोणावळा, खंडाळा, कुठे गेली घराच्या बाहेर. आणि काय सांगू तुला, मला असं झालं अगं राखी विषय काय चालला आमचा, आणि तू कुठे चाललीस, कुठे 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 हनीमून, अरे कुठे गेली ती, भयंकर गेली होती. म्हणजे त्या क्षणाला ना, आता मी हसते घरी, पण असं मला वाटलं की गेमसाठी मान्य करते की गेमसाठी तुला कुठेतरी पोक करायचंय, पण इतक्या लेवलला तिने जायला नाही पाहिजे होतं. एक तिने तिचे एक मर्यादा पण तोडली होती. जेव्हा ती सगळ्यांना ओळखते, ती बॉबीलाही ओळखते, ती बॉबीला नसती ओळखत तर मी मानलं असतं की चल ती माझ्या कोणालाच ओळखत नाही. ती ओळखत असताना तू त्या लेवलला घेऊन गेलीस जी तिने नाही नेलं पाहिजे होतं. आणि ते कुठेतरी तिचं ते एकदमच ब्लास्ट झालं आणि मला तो त्रास झाला. मग तो दुसऱ्या दिवशी ती सॉरी म्हणाली. मी माझ्याही तोंडून एक शब्द निघाला होता त्याच्यासाठी, मी सॉरी तिलाही म्हटलं. मी म्हटलं की नाही यार, आपणच आपल्या एकमेकांना दिला पण मला पाहिजे. वाटतं त्या सगळ्यात तू संयम ठेवलास, तू ब्रेकडाऊनही झाली, तू रडलीस. आणि मला वाटतं राकेशने तिला समजावलं, राखीला. मला वाटतं राकेशने खूप मोठं काम केलं, ते जे कुणाला शक्य नाही ते राखीला समजावलं. ऍक्च्युली समजून तो घेऊन आला. मग मी तिला म्हंटल की तू करायला पाहिजेस, राकेश सांगतो म्हणून तू काय करतेस. पण राखीने सॉरी म्हटलं, पण राखीची दोन पर्सनॅलिटी आहे ना, एक गेम साठीची राखी आणि एक दुसरी राखी. ती दुसरी राखी पण दिसली ना घरामध्ये. ते तो बॉन्ड राहील का आता घराच्या बाहेर? काय राहील ना, कधी भेटेल तर 100% राहील, का नाही. किंवा मग दीपालीताईच्या विविध कार्यक्रमांमध्ये आता बिग बॉसची सगळी मंडळी दिसतील आम्हाला राजकीय कार्यक्रम. नाही न दिसायला काय, कार्यक्रम असेल तर डेफिनेटली आपण बोलवणार. माझं कुठलं असं हे आहे, कोणाबरोबर असं जातीय दुश्मनी कोणाबरोबरच नाही माझ्याबरोबर. आणि डेफिनेटली मला राखीला कधी राखी मला भेटली आणि राखीला मी त्या हिशोबाने कधी दुश्मनाप्रमाणे ट्रीट नाही करणार आहे. कारण राखी जेन्युनली हार्टली ती चांगली आहे. ती खेळण्यासाठी सगळं करत असते. कधी कधी तिचं ते निघून जातो तिचा, ते तिला कळत नाही थांबलं पाहिजे. ते ती जर कंट्रोल केलं ना तर ती बिग बॉसची विनर पण होऊ शकेल. जी 16 सीझन ती खेळत आली आहे, तर तिला एवढं तर कळतंय आता काय खेळलं पाहिजे काय नाही खेळलं पाहिजे आतमध्ये. मला आता बिग बॉस कळला घराच्या बाहेर आल्यावर की बिग बॉस म्हणजे काय केलं पाहिजे बिग बॉस मध्ये, काय असलं तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. तर हे जर राखीला कळलंय तर राखी खरंच फिनालेपर्यंत जाऊ शकेल डे 1 पासून, जर तिने ते सांभाळलं तर. आता राकेश पण बिग बॉस खेळून आला होता, विशाल पण बिग बॉस खेळून आला होता, राखी बिग बॉस खेळून आली होती. ह्या तिघांनाही बिग बॉस माहिती होते. बाकी सगळी पोरं पण ते काही ना काहीतरी रियालिटीचे अशा टाईपचे कार्यक्रम करून आले होते. सो ह्या तिघांना माहित असताना
त्यांना सगळ्या स्ट्रॅटेजी माहिती होत्या, त्यांना गेम्स पण कसे खेळले जातील हे पण त्यांना अंदाज होता. कुठल्या मुद्द्यावर आम्हाला हे माहितच नव्हतं की मुद्द्याला घेऊन भांडायचं, कुठल्या मुद्द्याला घेऊन असं हे करायचं. हे मी तिकडे राहून बिग बॉस शिकले. अच्छा. मी ते बघत बघत बिग बॉस शिकले. मी बघत बघत आता हे असं आहे बरं, असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, हे बघत बघत अंदाजा घेत घेत मी माझा एक एक पासा टाकत गेली. आता असं आहे मग असं केलं पाहिजे, असं आहे तर असं केलं पाहिजे, हा उभा आहे ह्याची टोळी आहे चल आपला काटा व्हायला पाहिजे. म्हणजे हे मी खेळत गेले. हा माझ्या मागे जर मला बॅक पिचिंग मला दिसल्या असत्या तर अजून काहीतरी वेगळं झालं असतं माझ्याकडनं. प्रयत्न करत होती, एफर्ट्स घेत होती, दिसत होते. इव्हन टास्कच्या बाबतीतही दिसत होतं, तू देत होती तुझे 100% देत होती मी. टास्क पण मला वाटलं नव्हतं अगं प्रेरणा, मला असं वाटायचं की मी टास्क खेळेन की नाही. प्रत्येक वेळी टास्कच्या वेळी माझ्या ना मनातून एक वेगवेगळी कहाणी निर्माण व्हायची. असं देवाला विचारायचे, बाई देवा बाहेर काय ठेवलंय, काय वाढवून ठेवलंय माहित नाही, कुठे जम मारायचे, कुठे काय करायचे, कुठल्या टास्क मधनं आपल्याला बाहेर. आता म्हणजे प्रत्येक टास्क तो मला असं असायचं की एक तरी टास्क आपण असं खेळलं पाहिजे ना, त्याच्यातून निघाला पाहिजे, काहीतरी खेळलं पाहिजे. आणि ते मी करायची प्रत्येक टास्क मध्ये. असं नाही की कुठला टास्क मी सोडला, मग तो स्पॉन्सर असू दे नाही तर कुठलाही असू दे, मी खेळायची एंड पर्यंत. तो नृत्यातला लवचिकपणा आणि त्या सगळ्या गोष्टी इथे कामी आल्या. खूप 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 कामी आलं टास्क मध्ये. मला वाटलं नव्हतं ग मी एवढं टास्क खेळेन, आणि मी टास्क सगळे खेळले. मला तुम्ही आता काउंट करते ना, अरे यार मी सगळे टास्क खेळले. मग ते लाटणं पापड हे करायचं होतं बघ, ती पण आयडिया माझी होती. अनुषला घेऊन मी पाठीवर पापड लाटत होती, ते सगळं जमा करायची, ती पण आयडिया माझी होती पाटा. म्हणजे मी म्हटलं मी ते सगळं करत करत एक 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 टास्क जे खेळत आली ना ते मी छान खेळले, मला म्हणून माहितीये. आणि जी काही गाण्याने सुरुवात व्हायची, तुम्ही उठायचे, छान डान्स आम्हाला बघायला मिळायचा, तुझी अदाकारी बघायला मिळायची. कधी कधी वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर पण गाणी वाजायची आणि आम्हाला ते छान वाटायचं. कारण त्याच्यामध्ये मला असं वाटतं दीपाली सय्यदच्या माध्यमातून एक मनोरंजनचा फ्लेवर जो आहे तो बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मध्ये कायम राहिला. ते तू एन्जॉय करत होती बिकॉज डान्स होता. हेच डान्स होता ना तिकडे. सो ते एक म्हणजे काय झालं होतं, आता मध्ये एक पिरियड होता की जिथे पॉलिटिक्स मध्ये माझं हे सगळं कुठे ना कुठे थांबलं गेलं होतं. मी थँक्यू म्हणेल बिग बॉसला, खरं सांगते. त्याच्यामुळे मला पुन्हा एकदा ते जगायला मिळालं की मी तो म्युझिक वाजणं, मग ते म्युझिक मध्ये पुन्हा एकदा घुसणं आणि ते पुन्हा एकदा डान्स करणं. म्हणजे ते विचारच नव्हता केला की झोपले आणि वाजते उठते आणि जाऊन मस्तपैकी आम्ही डान्स करतोय, भाऊच्या धक्क्यावर एखादा परफॉर्मन्स होतोय आणि त्या परफॉर्मन्स मध्ये आम्हालाच ऑन द स्पॉट करायचंय. असं नाही की आता आपण बाहेर असतो तेव्हा कोणतरी कोरिओग्राफ करतंय, कोणतरी येतं, इव्हेंट असेल तर तामझाम असतोय, पण तिथे तसं नव्हतं. तिथे आम्हाला हे गाणं आहे आणि या गाण्यावर आपल्याला करायचंय. सो ते करायचं, ते स्वतःहून करायचं. आणि ते स्वतःहून करताना एक वेगळी मजा होती की चल मजा येते. ढोलकी माझं गाणी वाजली. पहिल्या आठवड्यात मला माझ्या गाण्याने सुरुवात केली होती ढोलकीच्या त्या लावणीवरून. त्याच्यानंतर मी माझं येगोय महिना केलं, मग मी बऱ्याच लावण्या प्रेझेंट केल्या. तर मला ते खूप छान वाटत होतं. आणि मला ना लावणीला ती लावणी कशी सादर करायला पाहिजे, लावणी आपण कशी जगतोय, आम्ही जी लावणी जगलोय, जी आम्ही करत आलोय, महाराष्ट्राची शान म्हणून आम्ही लावणीला एक वेगळी लेवल दिलेली आहे आणि ती तशी जिवंत राहिली पाहिजे. त्याचा कुठेही त्याचा पाया तो नाही गेला पाहिजे. मी आधीही म्हटलं होतं की मला ना ते जसं कुठल्याही स्टेटला मी वाईट नाही म्हणत, प्रत्येक स्टेटचं एक आपापलं एक अस्तित्व आहे. पण एका स्टेटमध्ये समजा बिहारमध्ये एखाद्या गोष्टी केल्या जातात, त्या मुली नाचल्या जातात, त्या गोष्टी कुठेतरी आपल्या महाराष्ट्रात सुरुवात झाली होती आणि ते कुठेतरी ना मनात असं दुःख व्हायचं की ते तुम्ही डान्स करताय, तुम्ही पैसे कमवताय, तुम्ही वेस्टर्न डान्स नाव देऊन तुम्ही करा, त्याला तुम्ही लावणीचं नाव दिलं गेलं. ती लावणीचं नाव न देता तुम्ही केलं असतं तर चाललं असतं, पण ती गोष्ट जी दिली गेली होती ना तेही मला कुठेतरी व्हायचं होतं की तेही लोकांपर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे की नाही, की आपण लावणीला लावणीच ठेवा. महाराष्ट्राची शान आहे ती ज्या गोष्टीला आपण कुठे ठेवलंय आणि ती आपण कशा पद्धतीने प्रेझेंट करतोय. आणि आपण आता त्याला वेस्टर्न कपडे घालून लावणीचे ड्रेस नेसून आपण वेगळ्या पद्धतीने जे करतोय ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. आणि होपसो ते होतंय असं मी ऐकलंय की आता त्या सगळ्या गोष्टी बंद होणार आहे. तुम्ही ते वेस्टर्न डान्स म्हणूनच त्याला नाव द्या, तुम्ही त्याला कुठलंही झांबा द्या, झुंबा द्या, टंबा द्या, पण त्याला लावणी देऊ नका. हे मला वाटतं याच मुद्द्यावर राधा पण काही म्हटली होती, तू तिला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतीस, नंतर बाहेर येऊन तन्वीशी बोलत असताना तिने या गोष्टीवर विरोध केला, तर त्यावर तुला काही बघितलं? मला असं वाटलं, मी तिला सांगितलं तेव्हाच तिला मी पटवून दिलं. म्हटलं राधा मला हे गोष्ट असं वाटतं
आणि ती गोष्ट जर तू केलीस तर अजून खुलून येईल. आता तर राधा प्लॅटफॉर्मवर आता तिने केलं होतं, एक लावणी केली, खूप छान केली तिने, नंतर तिने केली ती जी तिने प्रेझेंट केली तिने चांगल्या पद्धतीने. पण मी म्हटलं हे बघ, ह्याच गोष्टीला घेऊन जर तू छान करशील ना तर अजून पुढे जाशील. पण जी गोष्ट तुम्ही करत होतात, म्हणजे काही ज्या मुली करतायत, मला आता कल्पना नाही आता कोण कोण करताय, पण ज्या मुली करतायत त्यांनी आत्ताच त्या बंद कराव्या. मी तर म्हणते तुम्ही त्या करू नका. तुम्ही त्याला नाव तर लावणी देऊच नका. मी मेहरबानी करते, तुम्हाला खूप खूप रिक्वेस्ट करते या माध्यमातून की तुम्ही त्याला लावणीचं नाव देऊ नका. तुम्ही त्याला तुमचं वेगळं नाव द्या, स्पेशल परफॉर्मन्स नाव द्या, काही वेगळं द्या, पण त्याला लावणी नाव देऊ नका तुम्ही. प्लीज रिक्वेस्ट आहे. आपण त्याला ज्या महाराष्ट्राने आपल्याला ती लावणी छान दिली आहे त्या गोष्टीला आपण जपूया आणि जोपासूया आणि त्याला मोठं करूया. आपण त्याला खाली नका नेऊया बस. आणि हे तू रिप्रेझेंट करत होतीस यंदाच्या बिग बॉसच्या सीझन मध्ये. मला वाटतं काटा ग्रुप आणि तुमची सगळ्यांची बॉन्डिंग आणि ही लोकांना आवडत होती, विशेष करून राकेश सोबतचा बॉन्ड. राकेशला आधी भेटली होतीस किंवा काही राकेश बरोबर मी ना ऍक्च्युली एकदाच एक इव्हेंट मध्ये भेटली होती. मी दादासाहेब फाळके MSK ट्रस्टची चेअरपर्सन आहे. मी एक इव्हेंट केला होता मोठा, तेव्हा राकेशने माझ्या इव्हेंटमध्ये परफॉर्म केला होता. तसं सगळ्यांनी करतात ना तसं केला होता. त्यामुळे तेवढं 1 to 1 झालं होतं माझं त्याचं. पण नंतर इथे आल्यानंतर मी ना राकेशमध्ये बघितलं एक जेंटलमॅन, त्याच्यात आतमध्ये लपलेला एक बाळ बघितलं जो हार्मफुल नाहीये, जो मला त्रास नाही देणार. आणि मग मला असं वाटलं की मी ह्या व्यक्तीबरोबर माझं बॉन्डिंग राहू शकतं आणि जेन्युअनली माझं त्याच्याबरोबर जमलं आणि ते खूप छान आम्ही एकमेकांबरोबर गिव्ह अँड टेक करायचो, खूप छान बोलायचो आणि त्यामुळे मी ते राकेश बरोबर ते बनवत गेली आणि राकेश नंतर मग तन्वी आली आणि मग सगळ्या जमला काटा ग्रुप. सो तो ग्रुप तसा बनला. त्यामुळे काटा आताही आजच सकाळी आमचा काटाचा ग्रुप फॉर्म झालाय व्हॉट्सअपला, कॉलचे स्क्रीनशॉट बघितले आम्ही. आजच झालाय. सो मी आज तुम्ही सगळे होतात म्हणून मी बोलले नाही, फक्त ते एक हात टाकलंय मी, हे अजून काही मी हे केलं नाहीये. पण असं छान तो आता एक झालाय काटाला. एवढं नक्की आहे की तो जो आम्ही बनवलाय तो शेवटपर्यंत चांगला राहील एकमेकांबरोबर. पण राजकीय क्षेत्रातनं काही प्रतिक्रिया मिळत आहेत तुला, ते ऐकायचंय. आणि मला वाटतं राजकीय पटलावर जे काही बुद्धिबळ केलं जातं त्याचं काहीतरी छोटासा तू बिग बॉस मध्ये करण्याचा प्रयत्न केला. नक्कीच केला ना, तेव्हाच काटा बनवू शकली. कारण ते तेवढं सगळं मला माहिती होतं, स्ट्रॅटेजीज काय करू शकतो, काय करता येईल, कोणाला घेऊन आलं आणि कोणाचा हात मिळवणी केली तर आपण कुठे जाऊ शकतो, कुठपर्यंत जाऊ शकतो. कामी आलं तुला. सो ते मला कामी आलं तिकडे. ती स्ट्रॅटेजी माझी तिकडे लाभली. मी आल्याच ऍक्च्युली विशाल कुठलं टोळी बिळी बनवत नव्हता. मी त्याला ती टोळीचं नाव दिलं होतं वरतूनच की तो टोळीमध्ये बसतो बघ, तो तिकडे असतो बघ, त्या 4 पोरींना घेऊन बसलेला आहे. म्हणजे मागून मी खूप बोलायची या सगळ्या गोष्टी. हा, तर ती टोळी अशी निर्माण झाली मी बोलून की तो टोळीमध्ये बसतो बघ, त्याने अशाच्या मुलींना, सगळ्या मुलींना घेऊन बसतो बघ, तर मला नाही आवडत आहे, तो आता सगळ्यांना खाऊन जाणार, हे असं ती टोळी निर्माण झाली. मग म्हटलं टोळीच्या अपोजिट आपल्याला काटाला घेऊनच जायचंय आणि काटा बनवायचा. आणि मग त्यासाठी ह्या पद्धतीने आता आमच्याकडे खेळणारं कोणी नव्हतं, तर मी चांगली खेळायची, टास्क चांगली खेळायची. सो त्यामुळे तिला घेण्यात माझा एक फायदा होता की ती टास्क चांगली खेळते. सो मी तिला घेतलं की मला हे बघ, म्हणजे हे तू करत असताना आम्हाला ते बघायला छान वाटतं. पण राजकीय क्षेत्रातल्या काय काय तुला प्रतिक्रिया मिळतात? खूप चांगल्या फोन्स येतात सगळ्यांच्या. माझा खेळ सगळ्यांना आवडलेला आहे. सगळे म्हणाले पण 3 महिने तुला मिस केलं, कारण राजकीय क्षेत्रात खूप उलाढाल झाला या टायमाला, खूप काही गोष्टी झाल्या. सो तर ते मला आता माझी भेट होईल सगळ्यांची या पुढच्या आठवड्यात. सगळ्यांची भेटी ठरलेल्या आहेत. शिंदे साहेबांना भेटेन मी, CM साहेबांना भेटेन मी. सो हो, नाही कळलं मला, नंतर कळलं बाहेर. आम्हाला आतमध्ये नव्हतं ना कळलं, आम्हाला बाहेर आल्यावर कळलं. तर ती खूपच मोठी धक्कादायक गोष्ट होती. म्हणजे अजितदादा गेले तेव्हा म्हटलं बापरे, आणि ते पण अशा पद्धतीने. आणि तुला सांगते मिळणार, माझं ना त्यांचं एक मीटिंग झाली होती, त्यांची मला भेट पण देणार होते. मी महिला महाराष्ट्र केसरी घेतली होती, जी मुलींची पहिली कुस्तीची स्पर्धा इकडे. सो त्यांना जशी पुरुषांची होते, तर त्यांना DYSP वगैरे त्यांना जिंकल्यानंतर ना त्यांना शासकीय पद दिलं जायचं, एक नोकऱ्या लागू व्हायच्या. तर ते ना दादांच्या हातात होतं GR पास करायचं ते, कारण ते ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये त्यांचे मेन होते. ऑलिम्पिक ह्याच्यामध्ये त्यांचे मेन होते, ते GR ओपन करू शकत होते. मग मी ना दादांशी ती गोष्ट बोलली होते आणि मला ना असं वाटलं की दादा म्हणाले होते की वेळ पण दिली होती दादाने की आपण लवकरात लवकर या गोष्टीचा विचार करून GR संबंधित चर्चा करू म्हणून. तर मला असं ते इतकं हे झालं की म्हणलं यार,
दादांचं असं जाणं हा विचार नव्हता केला की दादा अशा पद्धतीने जातील. पण दुःख झालं यार खूप. तेच तुझ्याकडनं त्या प्रतिक्रिया, कारण तुम्ही घरात असताना आम्हाला बाहेरच्या काहीच माहिती जगामध्ये नाही. पण बऱ्याच आशाताई गोष्टी- गेल्या. आशाताई गेल्या. आशाताईंबरोबरच मला एक परफॉर्मन्स आठवतं. त्या बसल्या होत्या समोर आणि त्यांचं भरलं आभाळ मी परफॉर्म केलं होतं. Wow. इतकं सुंदर होतं. मी त्यांचं 1 to 1 माझं इतकं छान कालच बघत होतं युट्यूबवर माझा तो डान्स आहे, आशाताई बसल्यात आणि आशाताईंबरोबर माझं 1 to 1 होतं ती गोष्ट. म्हणजे एवढे दिग्गज कलाकार यांनी इंडस्ट्रीला इतकं काय काय दिलंय, त्यावेळी नव्हते. सो ती फिलिंग पण झाली की बाहेर आल्यानंतर हे सगळ्या एक एक गोष्टी कळल्या. कळतायत. सो सगळ्यांना श्रद्धांजली मनापासून. बस आणि काय नक्कीच. म्हणणार. पण तुम्ही त्या खेळात होतात, त्या बिग बॉसच्या घरात तू 100 दिवस पूर्ण केले. मला वाटतं तिकडे फोन नाही, वेळ माहिती नाही, काहीच गोष्टींचा संपर्क नाही आणि हे एक चॅलेंजिंग गेम तू पूर्ण केलं. त्यासाठी तुझं अभिनंदन Thank you आहे. यार, आणि त्यांना. तुझी जर्नी जी आहे तुझ्या चाहत्यांना सगळ्यांना प्रचंड आवडली. तर त्यांना काही सांगावं असं वाटतं का? मला नक्कीच आवडेल. मला सगळं थँक्यू म्हणेन मी. बिग बॉसला थँक्यू म्हणेन, कलर्स मराठीला थँक्यू म्हणेन, सगळ्या चॅनल्सला थँक्यू म्हणेन, सगळ्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या फॅन्सला थँक्यू म्हणेन. कारण ज्यांनी मला ट्रोल पण केलं त्यांनाही थँक्यू म्हणेन. कारण काय असतं, ट्रोलर्स असतात तेव्हा आपण काहीतरी करू शकतो आणि तसंच आहे. दुश्मन तो चाहिए ना तभी खेळले मजा आता है, तसंच झालंय. कारण बिग बॉस मध्ये त्या सगळ्या गोष्टी खूप सगळ्या झाल्यात आणि ते पार करताना तुमचं प्रेम मला मिळालंय. त्यामुळे तुमचं मनापासून मी आभार मानते. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा दीपाली सैदला तुमच्या समोर आणता आलं आणि दाखवता आलं. थँक्यू. वा, एक अदागारी काहीतरी होऊन जाऊ दे ताई. आता घरी काय करायचे सांग. येस, तू गाणं गा, मी करते. तू गाणं गा, मी नाही गाऊ शकत. हेच पाहिजे होतं. खूप छान वाटलं भेटून. बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो आणि बोललो आणि तुला आम्ही या शो मध्ये बघताना छान वाटत होतं की दीपाली ताई काही वेगळ्या पद्धतीनं जी काय प्रेझेंट होते. खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू प्रणा. थँक्यू सो मच. लव्ह यू.